न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कोठुरे येथे नागपंचमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न। नागपंचमीच्या शुभ दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कोठुरे गावात श्री हनुमान अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडला। कैलासवासी हरिभक्तपरायण बन्सी महाराज सुरवाडे, कैलासवासी भालचंद्र मोगल आणि कैलासवासी कांबळे भाऊ यांच्या कृपा आशीर्वादाने 29 जुलै ते 6 ऑगस्ट 2025 दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहात दररोज विविध नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावून धार्मिक आणि सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केले। यामध्ये हरिभक्तपरायण समाधान महाराज पगार, हरिभक्तपरायण योगेश महाराज गायकवाड, हरिभक्तपरायण अनिल महाराज दातार, ऋषिकेश महाराज कोयटे, हरिभक्तपरायण राहुल महाराज खालकर, हरिभक्तपरायण हेमलताताई पिंगळे, हरिभक्तपरायण शिवानंद महाराज आडके, हरिभक्तपरायण कल्याणीताई निकम व हरिभक्तपरायण संदीप महाराज वाकचौरे यांचा समावेश होता। विशेषतः 8व्या दिवशी हरिभक्तपरायण कल्याणीताई निकम यांनी आपल्या कीर्तनातून भाविकांना मार्गदर्शन केले। त्यांचे शॉल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत मुक्ताताई कडलग यांनी केले। या सप्ताहात गावातील नागरिकांनी आपले कैलासवासी आई वडील व आजोबा यांच्या स्मरणार्थ संत भोजन व अन्नदान यांचे आयोजन केले। संत सेवा आणि हरिनाम सप्ताह या निमित्ताने गावातील विविध भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांमध्ये एकनाथ बाबा मोगल, ज्ञानेश्वर कोपरे, संजय पगार, विवेक महाराज, अश्विनीताई कोपरे, दीपाली फरताळे, सरलाताई बुटे, कारभारी मोगल, रघुनाथ मोगल, भास्कर चव्हाण, दत्तू चौबे, मकरंद मोगल, शंकर कडलक, सतीश मोरे, मधुकर उगले, अमित बर्वे, मनोज मोगल, बाळू पोटे, शिवाजी चांदोरे, इंदुमती मोगल, मुक्ता कडलक, चहाबाई मोगल, विठाबाई कडलग, निर्मला सातभाई, द्वारकाबाई मोगल, ताराबाई मोगल, नामदेव उगले, शेखर बर्वे, सतीश चांदोरे, दिलीप काका बर्वे, गोविंद मोगल, विजय जाधव, भाऊसाहेब मोगल, प्रकाश कोरडे, सुखदेव चांदोरे, चेतन कडलक, पप्पू आहेर यांचा समावेश होता। संपूर्ण सप्ताहात कोठुरे ग्रामस्थांनी एकात्मतेने सहभाग घेत सप्ताहाचे यशस्वी आयोजन केले। हरिनाम सप्ताहाने कोठुरे गावात भक्ती, समर्पण आणि एकोप्याचा सुंदर संदेश दिला। काय म्हणताय त्याला? या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत म्हणताय। त्याच वेळेला त्या ठिकाणी मालक निघाले। मालकांना प्रत्येकाच्या गड्याच्या बाईला आवाज दिला। आवाज देत असताना गड्याची बाई बाहेर निघत असताना एवढा मोठा मालक आपल्या नवऱ्याच्या भाकरी घेण्याकरता आलोय। त्या ठिकाणी ती बाई गलबलीने यायची आणि दादाच्या हातात भाकरीचं टोपलं त्या ठिकाणी डबा देऊन टाकायची आणि त्याच वेळेला सगळ्यांच्या भाकरी जमा करत करत त्या ठिकाणी निघाला शेतकरी। आणि एवढा मोठा असणारा 500 एकरचा शेतकरी आपल्या मळ्याकडे जातोय। मळ्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी जो 60 वर्षाचा गडी होता त्यानं बघितलं आणि बाकीच्या गाड्यांना सांगतो, अरे आपले दादा आपल्या काय भाकरी घेऊन येतात का काय? म्हटलं तू कसं काय ओळखलंय? अरे आपल्या गावामध्ये लाल फेट्यावाली 3च माणसं म्हटली। त्या दोघांचं आपल्या दादाचं जमत नाही, मग तिसरं राहिलं कोण? आपले दादा। मग आपले दादा आपल्या भाकरी घेऊन आले असतील म्हटले। त्याच वेळेला गड्यानं घाई गडबडीने आवतं सोडले। दादाकडे कोण पुढे पळत चालतंय, कोण काय घेतय, कोण काय घेतय। आंब्याच्या झाडाखाली गेले। आंब्याच्या झाडाखाली बसल्यानंतर दादाने सांगितलं, बाबा सगळ्यांनी न्याहारी करून घ्या, भाकरी खाऊन घ्या। त्याच वेळेला गडी त्या ठिकाणी विचार करू लागले, अरे दादा आपल्या भाकरी घेऊन आले पण दादाच्या जेवणाचं काय? कारण दादाला गरम लागत होतं सगळं। विचारलं, दादा तुम्ही नाही सोमवार सोडला? नाही म्हटलं आजची माझी एकादशी।